नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. महाज्योतीद्वारे राबवण्यात येत असलेल्या महाज्योती वैमानिक प्रशिक्षणार्थ विद्यार्थ्यांनी संविधान चौकात उपोषण सुरू केले आहे. या विद्यार्थ्यांच्या मते या विद्यार्थ्यांना नागपूर फ्लाइंग क्लबच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 18 महिने होता, परंतु तो 30 एप्रिल 2024 रोजी संपला असून विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाज्योती वैमानिक प्रशिक्षणार्थ याबाबत नागपूर फ्लाइंग क्लबच्या व्यवस्थापकीय संचालक यांची वेळोवेळी भेट घेऊन तक्रारही केली. मात्र त्यांनी विद्यार्थ्यांना नेहमीच अस्पष्ट उत्तरे दिली आणि त्यांच्या भविष्याची खेळ खेळत राहिले. 30 एप्रिल 2024 पर्यंत आमचे प्रशिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी महाज्योती संस्था, नागपूर फ्लाइंग क्लब आणि विभागीय कमिशनर कार्यालयाची होती, परंतु या सर्वांनी ती जबाबदारी पार पाडण्यात अपयश दर्शवले. महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांना देखील लेखी आणि मौखिक तक्रार केल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांची भेट घेण्यास सांगितले. उच्च पदस्थ अधिकारी बिदरी मॅडम यांच्याकडे देखील विद्यार्थ्यांनी बऱ्याच वेळा आपल्या समस्या मांडल्या, मात्र काहीही तोडगा न निघाल्याने शेवटी या विद्यार्थ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. या विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही भाजप नेते नरेश बर्डे यांनी दिली आहे. व्यावसायिक प्रशिक्षण आणि महाज्योतीतर्फे ज्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पाठवलं त्या व्यवस्थेमध्ये जे व्यवस्थापनामध्ये जी अराजकता आहे आणि तिथे जो दुर्भावी स्वभावाने ते करत आहे, त्यांना त्या पोरांना पायलट चालवण्याची संधी मिळालेली नाही, विमान चालवण्याची. त्यासाठी आज या ठिकाणी हे सगळे प्रशिक्षणार्थी इथे बसलेले आहे. मी नरेश वामनराव बर्डे, मी OBCचा अध्यक्ष आणि शहर भाजपा उपाध्यक्ष यांना यांच्या ज्या अडचणी आहे त्या अडचणी सोडवण्यासाठी मी माझे नेते श्री देवेंद्र भाऊ फडणवीस आणि अतुल सावेजी आमचे त्यांचे महाज्योतीचे आता सध्या मंत्री आहेत, त्यांना आम्ही यांचा जे काही मागण्या आहे त्या विभागीय आयुक्तांनी थोड्या बहुत त्यांच्या पूर्ण केलेल्या आहे. परंतु चंद्रपूर इथे त्यांना एअरपोर्ट उपलब्ध असल्यामुळे त्या एअरपोर्टवर याच्या सुविधा झाल्या पाहिजे. त्यासाठी मी माझ्या परीने आत्ताच मला वाटतं देवेंद्र भाऊ उद्या नागपूरला आहे, मी या गोष्टीची त्यांच्याकडे कल्पना मांडतो आणि माझा पूर्ण पाठिंबा या ज्या नवयुवक जे लोक आहेत ज्यांना आज रोजगाराच्या संध्या उपलब्ध होत आहे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी मी यांच्यासोबत 2 वर्षापूर्वी महाज्योतीने एक योजना काढली होती कमर्शियल पायलट प्रशिक्षण. त्यानुसार मी एक्झाम देऊन त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. त्यांनी 18 महिन्याच्या कालावधीत ते प्रशिक्षण पूर्ण करून देणार होते, पण अद्याप 23-24 महिने झाले तर माझे फक्त 16 तास झाले. याबद्दल प्रशासनाकडे, मंत्र्यांकडे, सेक्रेटरी मॅडम, खूप साऱ्या लोकांकडून तक्रार केली. आम्ही खूप काही मागण्या मांडल्या, आमचे प्रश्न सोडवून द्या या पण मागण्या मांडल्या, पण त्यातली एकही मागणी त्यांनी पूर्ण केली नाही. शेवटी आम्हाला उपोषणाचा हा शेवटचा पर्याय करावा लागतोय. याबद्दल आता उपोषण करत आहोत सगळे, मी आणि माझे सहकारी मित्र. तर जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही अन्न पाण्याचा त्याग करून. महाज्योतीचे हे सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहेत. यांना 2 वर्षापूर्वी आम्ही नागपूर फ्लाइंग क्लबला कमर्शियल पायलट ट्रेनिंगसाठी यांना पाठवलं होतं. प्रत्येक विद्यार्थ्यांची 28 लाख रुपये फी, जवळपास 6 कोटी रुपये आम्ही नागपूर फ्लाइंगला दिले आणि करार असा होता की 18 महिन्यामध्ये यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं पाहिजे. त्यावेळेस मी महाज्योतीचा संचालक होतो, आमच्या काळातच हा ठराव झाला. त्याशिवाय महाज्योतीने नागपूर फ्लाइंग क्लबला 2.5 कोटी रुपये अगदी साधन सामुग्री चांगलं करण्यासाठी वेगळे पैसे दिले आणि अपेक्षा अशी होती की यांचं ट्रेनिंग पूर्ण होईल. 18 महिने झाल्यानंतरसुद्धा नागपूर फ्लाइंग क्लब हा सरकारचा आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी ह्या त्यांच्या अध्यक्ष आहेत, परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही. आणि त्यानंतर आम्ही 29 एप्रिललासुद्धा त्यांची मिटिंग घेतली, सांगितलं करा. तेव्हा त्यांनी आश्वासन दिलं की ठीक आहे 18 महिने गेले, परंतु 8 महिने पुन्हा आम्हाला द्या. हे तुमचे विद्यार्थी नाही तर माझे विद्यार्थी, माझे मुलं आहे, ज्यांचं प्रशिक्षण मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. परंतु 5 महिने उलटल्यानंतरसुद्धा त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं नाही
आणि आज अशी परिस्थिती आहे की त्यांच्याकडे नागपूर फ्लाईंग क्लब असो की महाज्योती असो, हे कुठल्याही प्रकारे त्यांच्या प्रशिक्षणाबाबत बोलण्यात तयार नाही. फक्त पैसे देतो परंतु पैशांना प्रश्न सुटणार नाही. या मुलांना प्रशिक्षण देऊन हे मुलं पायलट झाली पाहिजे, विमान उडवलं पाहिजे आणि त्यांना त्याच्यापासून नोकरी मिळाली पाहिजे, हा मूळ मुद्दा आहे. आणि म्हणून माझी अशी मागणी आहे, या विद्यार्थ्यांची मागणी आहे की नागपूर फ्लाईंग क्लब आता हा काही या विद्यार्थ्याला प्रशिक्षण द्यायच्या लायकीचा राहिलेला नाही. म्हणून महाज्योतीने निर्णय घ्यावा, नागपूर फ्लाईंगकडून दिलेले पैसे वापस मागावे, लागले तर काही पैसे पुन्हा खर्च करावे आणि या राज्यातल्या कुठल्या तरी व्यावसायिक फ्लाईंग क्लबमध्ये यांना प्रशिक्षण देऊन ते पूर्ण करावं. त्याच्यासाठी जो काही अतिरिक्त पैसा खर्च येईल हा त्यांनी शासनाला मागावा. शासनाकडून जे काही 2, 4, 5 कोटी रुपये लागतील ते पैसे आणून द्यायची जबाबदारी आम्ही घेतो. आमचे अजितदादा पवार हे अर्थमंत्री आहेत, माननीय छगनरावजी भुजबळ साहेब हे ओबीसी नेते आहेत, त्यांना विनंती करून हा पैसा आणून देऊ आणि त्यांचं प्रशिक्षण पूर्ण करावं, अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती करतो. विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि त्यांनी करावं अशा प्रकारची महाराष्ट्राला विनंती करतो. विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत, आमचा त्याच्यात सहभाग. कैमरामैन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपुर. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 911207900.